नमस्कार. मराठी विभाग, यशवंत महाविद्यालय नांदेड आणि कल्पक विद्यार्थी समूह यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विद्यार्थ्यांसाठी साहित्य संकल्पनांचा परिचय करून देणाऱ्या या अभिनव उपक्रमात आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. गतवर्षी सुरू झालेल्या या उपक्रमाच्या आतापर्यंतच्या भागात आपण कविता, समीक्षा, कादंबरी, नाटक, कथा, लोकसाहित्य, चरित्र, वैचारिक साहित्य आणि ग्रामीण साहित्य या संकल्पनांचा परिचय करून घेतला आहे. आता 2021-22 या नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात होत असताना या उपक्रमाअंतर्गतच्या विशेष भागात आपणाला साहित्य या संकल्पनेचा खास परिचय करून घ्यायचा आहे. आणि हा परिचय करून देणारे मान्यवर अभ्यासक आहेत वक्ते, लेखक, स्तंभलेखक, समीक्षक व संपादक अशा बहुविध भूमिकांमध्ये परिचित असलेले डॉक्टर केदार काळवणे. शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालय कळंब, जिल्हा उस्मानाबाद येथे मराठी विषयाचे सहाय्यक प्राध्यापक म्हणून ते कार्यरत आहेत. त्यांचे पदव्युत्तर शिक्षण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद येथे झाले असून विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत ते सर्वद्वितीय आलेले आहेत. ग्रामीण साहित्याच्या आकलनाचा पुनर्विचार या विषयावर त्यांनी PhD पदवी संपादन केली असून आता ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने मान्यता दिलेले मराठी विषयाचे PhD मार्गदर्शकही आहेत. त्यांचे ग्रामीण साहित्य, संकल्पना आणि समीक्षा व कल आणि कस हे समीक्षा विषयक ग्रंथ प्रकाशित झाले असून अनिवार्य मराठी व्याकरण लेखन व आकलन या ग्रंथाचे त्यांनी सहलेखन केले आहे. तर विचार किरण या दीनमित्रकार मुकुंदराव पाटील यांच्या समग्र अग्रलेखांच्या 10 खंडांच्या प्रकल्प संपादनात त्यांचा महत्त्वपूर्ण सहभाग राहिलेला आहे. दैनिक लोकमत, सकाळ, लोकसत्ता, सामना, आपलं महानगर, महाराष्ट्र टाइम्स या वर्तमानपत्रात आणि पंचधारा, प्रतिष्ठान, परिवर्तनाचा वाटसरू, अक्षरगाथा, अक्षर वाङ्मय, महाराष्ट्र साहित्य पत्रिका, समाज प्रबोधन पत्रिका, आमची श्रीवाणी, तिफण आदी वाङ्मयीन नियतकालिके व काही संपादित ग्रंथातून त्यांचे महत्त्वाचे साहित्यविषयक लेखन प्रसिद्ध झाले आहे. काही नियतकालिके व ग्रंथ संपादनात त्यांचा सक्रिय सहभाग असून अनेक चर्चासत्रांमधून त्यांनी शोधनिबंध वाचन केले आहे. परिवर्तनवादी, लोकशाहीवादी विचारांशी घट्ट बांधिलकी हे त्यांच्या भूमिकेचे ठळक वैशिष्ट्य असून छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, राजर्षी शाहू महाराज, महर्षी विठ्ठलरामजी शिंदे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचार कार्याचे चिंतक म्हणूनही ते परिचित आहेत. समकालीन साहित्य आणि साठोत्तरी साहित्य प्रवाह हे त्यांच्या अभ्यासाचे प्रांत असून सामाजिक सांस्कृतिक परिप्रेक्ष्यातून साहित्याचा अन्वयार्थ शोधणारे अभ्यासक म्हणूनही त्यांची ओळख आहे. त्यांच्या बहुविध योगदानाबद्दल त्यांना शिवपूर प्रतिष्ठानचा छत्रपती संभाजी महाराज युवा साहित्य पुरस्कार प्राप्त झालेला आहे. अशा मान्यवर अभ्यासकाचे आमच्या उपक्रमाशी जोडले जाणे आनंददायी आहे. आज आणि उद्या अशा 2 भागात साहित्य समजून घेताना या विषयावर त्यांनी केलेल्या मांडणीचे आपण स्वागत करूया. मित्रहो, नमस्कार. यशवंत महाविद्यालय नांदेड चा मराठी विभाग आणि कल्पक विद्यार्थी समूह यांच्या संयुक्त विद्यमाने परिचय साहित्य संकल्पनांचा हा एक उपक्रम आपण गेल्या काही दिवसापासून राबवत आहात. याच उपक्रमात मीही एका विषयाच्या अनुषंगाने बोलावं अशी विनंती डॉक्टर विश्वाधार देशमुख यांनी मला केली आणि त्यानुसार आज आपण साहित्य समजून घेताना या विषयाच्या अनुषंगाने मी तुमच्याशी संवाद साधतोय. साहित्य ही संकल्पना अत्यंत व्यापक आहे. साहित्य हा शब्द उच्चारला की आपल्या डोळ्यासमोर लेखन हीच गोष्ट आपल्याला अपेक्षित आहे. व्यावहारिक जीवनातला साहित्य या शब्दाला असणारा अर्थ आपल्याला अपेक्षित नाही. साहित्य ही कला आहे
आणि कला असणारी ही जी साहित्य आहे, हे जे साहित्य आहे हेच आपल्याला अपेक्षित असतं. तर या संकल्पनेच्या अनुषंगाने काही एक मुद्द्यांचा परिचय किंवा या संकल्पनेची ओळख अधिक चांगल्या प्रकारे आपल्याला होईल, या अनुषंगाने काही मुद्दे मांडण्याचा प्रयत्न मी करतो आहे. एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की साहित्य ही जी संकल्पना आहे तिचा उदय कसा झाला, तर तिचा उदय हा भाषेच्या निर्मितीमध्ये दडलेला आहे. लक्षात घ्या, माणसाची एक उपजत अशा प्रकारची एक उर्मी आहे व्यक्त होण्याची, सांगण्याची, विचार व्यक्त करण्याची. तर ही जी उर्मी आहे या उर्मीमुळे भाषेचा शोध लागलेला आहे. भाषा ही आपल्या जगण्यामध्ये महत्त्वाची असते हे सगळ्यांना माहीत आहे, परंतु भाषा ही आपल्या अस्तित्वाचा प्रश्न असते किंवा भाषा ही आपल्या जीवन मरणाचा प्रश्न असते हे आपल्याला माहीत नसतं. म्हणजे इतिहासामध्ये आपण जर डोकावून बघितलं तर आपल्या असं लक्षात येतं की ज्या मानववंशाकडे भाषा होती तो मानववंश जगण्याच्या संघर्षामध्ये टिकून राहिलेला आहे. 25 लाख वर्षापूर्वी होमोसेपियन्स आणि निअँडरथलच असे 2 मानववंश पृथ्वीवर होते. त्यापैकी जे होमोसेपियन्स आहेत त्यांच्याकडे भाषा होती, त्या भाषेमुळे ते टिकून राहिले. आणि जो दुसरा जो मानववंश आहे तो भाषा नसल्यामुळे या पृथ्वीवरून नष्ट झालेला आहे. हे एकदा आपण लक्षात घेतलं पाहिजे. मी हे का सांगतोय, तर भाषेच्या उदयामध्ये सगळ्या कलांचा उदय दडलेला आहे. लक्षात घ्या, ज्या कला आज आपण ज्यांना कला म्हणतो अशा ज्या कला आहे त्यांचा उदय या भाषेच्या उदयामध्ये आहे. तर माणसाची जी व्यक्त होण्याची, सांगण्याची जी उपजत उर्मी आहे त्या उर्मीतून, निवेदनाच्या उर्मीतून लाखो वर्षाच्या वाटचालीमध्ये भाषा जी आहे त्या भाषेचा जन्म झालेला आहे. आणि ही जी निवेदनाची किंवा सांगण्याची किंवा बोलण्याची जी भाषा आहे त्या बोलण्याच्या भाषेनंतर आपल्या मेंदूमध्ये एक हस्तकौशल्याची एक व्यवस्था आपल्या मेंदूत आहे आणि त्यातून मग एक लेखनाची भाषा जी आहे ती लेखनाची भाषा निर्माण झालेली आहे. तर असा हा जो भाषेचा शोध आहे, भाषेचा शोध मानवी संस्कृतीतली महत्त्वाची क्रांती आहे. असं मानलं जातं की भाषेचा शोध जो आहे तो मानवी जीवनातली दुसरी क्रांती आहे. या भाषेच्या शोधामुळेच मानवी संस्कृतीचा विकास जो आहे तो विकास झपाट्यानं नंतरच्या काळामध्ये घडून आलेला आहे. निसर्गातले जे वेगवेगळे आवाज आहेत त्या आवाजाच्या निरीक्षणातून लाखो वर्षाच्या वाटचालीत या बोलण्याच्या भाषेचा किंवा ध्वनींच्या भाषेचा विकास जो आहे तो झालेला आहे. आणि त्यामुळेच मानवी संस्कृती जी आहे ती नंतरच्या काळात विकसित झालेली आहे. ज्ञान आणि अनुभव एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे देण्याचं काम या भाषेच्या शोधामुळे शक्य झालेलं आहे. इतकी ही भाषा आपल्या आयुष्यामध्ये महत्त्वाची आहे. म्हणजे आपण असं ऐकलेलं असेल की आपलं जे प्राचीन ज्ञान आहे ते लिपीच्या शोधापूर्वी जे श्लोक आहेत किंवा ज्या कविता आहेत त्या कवितांमधून टिकून राहिलेला आहे. म्हणजे अगदी आपला जो मध्ययुगीन कालखंडामध्ये जो वारकरी संप्रदाय आहे त्या वारकरी संप्रदायाची जी कविता आज आपल्याकडे उपलब्ध आहे ही कवितासुद्धा पाठांतराच्या माध्यमातून टिकून राहिलेली आहे. तर असं हे प्राचीन काळापासून कवितेच्या माध्यमातून, श्लोकाच्या माध्यमातून ज्ञान जे आहे ते एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे परंपरेनं चालत आलेलं आहे. लिपीच्या शोधानंतर लेखनाची कला जी आहे ती विकसित झालेली आहे. आणि म्हणून बोलण्याची भाषा, लेखनाची भाषा जेव्हा निर्माण झाली त्यानंतर संस्कृतीचा एक विकास जो आहे तो झपाट्यानं झालेला आपल्याला दिसतो. आणि याच वाटचालीमध्ये साहित्य
ही जी कला आहे या कलेचा सुद्धा उदय झालेला आहे. आता एक गोष्ट लक्षात घ्या, साहित्य ही कला आहे. म्हणजे चित्र, शिल्प, नाट्य, संगीत या जशा कला आहे तशाच प्रकारची साहित्य ही सुद्धा कला आहे. या सगळ्या कलांना आपण ललित कला असं म्हणतो. ललित म्हणजे सौंदर्याची प्रतीती देणाऱ्या कला, की ज्या कला सौंदर्याचा आविष्कार करतात, ज्या कला सौंदर्याची अनुभूती देतात, अशा ज्या कला आहेत त्यांना आपण ललित कला असं म्हणतो. म्हणून एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे की साहित्य ही काय आहे, तर ही ललित कला आहे. आणि ही ललित कला काय करते, तर मानवी जीवनाचं अनुभूती जी आहे ती अनुभूती आपल्याला देत असते. म्हणजे हिंदीमध्ये एक प्रेमचंद नावाचा लेखक आहे, त्याची कफन नावाची एक कथा आहे. किंवा विष्णू वामन शिरवाडकरांचं नटसम्राट नावाचं नाटक आहे. किंवा कवी ग्रेसच्या कविता आहे. किंवा अलीकडेच तुम्ही सैराट नावाचा एक चित्रपट आहे तो सुद्धा बघितलेला आहे. तर ह्या सगळ्या कला आहेत, ललित कला आहे. आणि त्या काय करतात की सौंदर्याची आपल्याला अनुभूती देतातच, पण एक अनुभूती जी आहे, आनंदाची एक अनुभूती जी आहे ती सुद्धा निर्माण करतात. आता मी प्रेमचंदाच्या कफन कथेचा जर निर्देश केला तर ही जी कथा आहे ही कशी आहे, दुःखाची अनुभूती देणारी आहे. सैराट चित्रपट कसा आहे, तर एका दुःखाची अनुभूती देणारा आहे. नटसम्राट नावाचं नाटक कसं आहे, तर ती एक शोकात्मिक आहे. तरीही आपल्याला त्याच्या आस्वादानंतर एक आनंद जो आहे किंवा आनंद वृत्ती जी आहे ती आपल्यामध्ये निर्माण होत असते. तर या ज्या कला आहे या कलांचा उदय कसा झालेला आहे, तर जी एक अभिव्यक्तीची उपजत अशा प्रकारची उर्मी आहे आपल्या मनामध्ये, त्या उर्मीतून काय झालेलं आहे, तर या कलांचा उदय झालेला आहे. भावना व्यक्त करणे किंवा सांगणे ही माणसाची एक उपजत वृत्ती आहे. माणसानं आपल्या मनात निर्माण झालेल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टी दुसऱ्याला सांगितल्या नाही किंवा तो सांगितल्याशिवाय राहत नाही. आणि याच उर्मीतून कलांचा उदय जो आहे तो झालेला आहे. एक तमिळ लोककथा आहे, भिंतीला सांगा या नावाची एक तमिळ लोककथा आहे. तर त्या लोककथेमध्ये एक विधवा म्हातारी आहे. ती विधवा म्हातारी तिचे 2 मुलं आणि 2 सुनांसोबत राहत असताना ते दोन्ही मुलं सतत तिला त्रास देत असतात, सुनाही सतत तिला त्रास देत असतात, सतत तिला कोणत्या ना कोणत्या कारणावरून दुःख देत असतात. एक वेळ अशी येते की ती शरीरानं अत्यंत जाड व्हायला लागते, मोठी व्हायला लागते. आणि ती मोठी झाल्यानंतर सुद्धा ते मुलं आणि त्या सुना मोठी झाली म्हणून तिला सतत टोमणे मारत असतात. घरामध्ये तिच्या मनामध्ये असणारं जे दुःख आहे ते दुःख सांगण्यासाठी तिला कुणीच उरत नाही. आणि मग एक दिवस घडतं असं की दोन्ही मुलं, दोन्ही सुना काही कामानिमित्त घराबाहेर गेलेल्या असतात. आणि मग ही घराच्या बाहेर निघते आणि एका उजाड पडकं घर तिला दिसतं. त्या घराला छप्पर नाही आहे, अशा घराजवळ जाऊन ती उभं राहते. आणि ती एका भिंतीला मोठा जो मुलगा आहे त्या मोठ्या मुलाबद्दलची जी तक्रार आहे ती एका भिंतीला सांगते आणि ती भिंत हळूहळू पडायला लागते. थोडंसं हिचं शारीरिक वजन सुद्धा कमी होतं. दुसरी जी भिंत आहे त्या दुसऱ्या भिंतीला ती दुसऱ्या मुलाबद्दलची तक्रार सांगते आणि हळूहळू हिचं वजन कमी होतं, ती भिंत पडते. तिसरी जी भिंत आहे तिला सुनाबद्दल सांगते, हिचं हळूहळू वजन कमी होतं, ती भिंत पडते. आणि चौथी जी सून आहे तिची तक्रार ती चौथ्या भिंतीला करते, ती भिंत खाली पडते. आणि हिचं सगळं वजन जे आहे ते वजन कमी होतं, ती पूर्ववत होते, तिला अत्यंत हलकं वाटल्यासारखं होतं आणि ती मग आनंदानं घरी निघते. आता ही जी गोष्ट आहे ही गोष्ट आपण नीट समजून घेतली पाहिजे की सगळ्या ज्या ललित कला आहे त्या ललित कलांच्या उदयाचं जे मूळ
सूत्र आहे ते या गोष्टीमध्ये आहे की सांगणं ही आपली उपजत वृत्ती आहे. जर आपण कोणाला काही सांगितलं नाही तर काय होऊ शकतं हे एक रूपकात्मक पद्धतीने या गोष्टीमधून सांगितलेलं आहे. म्हणजे सांगणं ही आपली गरज आहे आणि त्या गरजेतून, त्या उर्मीतून कलांचा जो जन्म आहे तो झालेला आहे. या सगळ्या ललित कलांचं अनुभव हे आशयद्रव्य आहे. म्हणजे स्वतःचे आणि समाजाचे जे अनुभव आहे ते अनुभव या ललित कलांचं आशयद्रव्य आहे. क्रोचे नावाचा एक सौंदर्य मीमांसक आहे. तो असं म्हणतो की कला म्हणजे कलावंतांच्या अंतरंगात प्रतीत झालेल्या अनुभूतीचा बाह्य आविष्कार किंवा आत्माविष्कार होय. म्हणजे कलावंताची जी अनुभूती आहे तिचा बाह्य आविष्कार म्हणजे कला किंवा म्हणजे ललित कला असं तो म्हणतो. आता एक गोष्ट लक्षात घ्या, ललित कला या सर्जनशील आहेत. सर्जनशील म्हणजे काय की नवनिर्मिती करणारे आहेत. काहीतरी नवं या ललित कलामधून निर्माण होत असतं आणि त्यातून आस्वादकाला एक आनंद मिळत असतो. अमूर्ताला साकार करण्याची जी प्रक्रिया आहे त्याला नवनिर्मिती असं म्हटलं गेलेलं आहे. नवनिर्मितीमधून काही अमूर्त असे सूक्ष्म तपशील जे आहे ते तपशील वेगवेगळ्या मांडणीतून, मिश्रणातून, एकत्रीकरणातून, समन्वयातून, संगतीतून जोडलेले असतात आणि त्यातून एक कलाकृती जी आहे ती कलाकृती आपलं रूप धारण करत असते. तर असा हा अमूर्त असणारा अनुभव जो आहे तो अमूर्त असणारा अनुभव कलेतून व्यक्त होत असतो. आपल्याला एक गोष्ट माहीत आहे आणि आपण बालपणापासून ती गोष्ट ऐकलेली आहे. गोष्ट काय आहे तर चिवकाऊची गोष्ट आहे. एक होती चिमणी, एक होता कावळा. चिमणीचं घर मेणाचं, कावळ्याचं घर शेणाचं. एक दिवस धो पाऊस आला, कावळ्याचं घर वाहून गेलं. कावळा गेला चिमणीकडे, चिवताई चिवताई मला घरात घे. चिवताई म्हणते थांब माझ्या बाळाला आंघोळ घालते, थांब माझ्या बाळाला कपडे घालते, थांब माझ्या बाळाला गंध पावडर करते. अशी ती काहीतरी कारणं सांगून त्या कावळ्याला टाळत असते. आता ही छोटीशी गोष्ट आहे पण या गोष्टीतून एक अत्यंत महत्त्वाचा असा एक अमूर्त अशा प्रकारचा अनुभव व्यक्त झालेला आहे. आणि तो अनुभव काय आहे तर तो अनुभव असा आहे की कावळा हा पुरुष प्रधान संस्कृतीचं प्रतीक आहे आणि चिमणी हे स्त्रीप्रधान संस्कृतीचं प्रतीक आहे. आपल्या देशामध्ये पुरुष सत्ताक व्यवस्थेमुळे स्त्रियांचं दमन झालेलं आहे आणि मग हा जो पुरुष सत्ताक व्यवस्थेचा प्रतीक असणारा जो कावळा आहे याची एक भीती जी आहे ती या चिमणीला वाटते आणि ती काहीतरी कारणं सांगून ती त्या कावळ्याला टाळत असते. तर या गोष्टीमध्ये काय झालेलं आहे की हा जो एक अमूर्त अशा प्रकारचा अनुभव आहे तो या गोष्टीमध्ये जे एक कथानक आहे आणि त्याची एक जे एक मिश्रण आहे, समन्वय आहे, जोडणी आहे, संगती आहे, त्याच्या एकत्रीकरणातून हा एक गोष्टीच्या फॉर्ममध्ये एक अनुभव जो आहे तो साकार झालेला आहे. याला आपल्याला नवनिर्मिती म्हणता येईल. आता एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की साहित्य ही ललित कला आहे आणि संगीत, नृत्य, नाट्य, शिल्प, चित्रपट याही ललित कला आहेत. पण या ललित कलांमध्ये भिन्नता कोणत्या प्रकारची आहे तर ती माध्यम भिन्नता आहे. लक्षात घ्या, माध्यम भिन्नता म्हणजे शिल्प जर तुम्ही घेतलं तर त्या शिल्पाचं दगड, लाकूड किंवा धातू हे त्याचं माध्यम आहे. तुम्ही चित्र जर घेतलं तर रेषा, आकार, पोत हे त्याचं माध्यम आहे. तुम्ही नृत्य जर घेतलं तर मुद्राभिनय हे त्याचं माध्यम आहे.
संगीत घेतलं तर स्वर किंवा स्वरयंत्र हे त्याचं माध्यम आहे. नाट्य, अभिनय आणि साहित्य जे आहे त्या साहित्याचं शब्द हे माध्यम आहे आणि चित्रपटाचं दृश्य हे माध्यम आहे. आता या ज्या सगळ्या कला आहे या सगळ्या कलांचा उद्देश एकच आहे. सांगणं जे आहे, सांगणं एकच आहे की कोणता तरी मानवी जीवनातला, मानवी जगण्यातला जो अनुभव आहे तो अनुभव या सगळ्या कलांचा आशय आहे, परंतु माध्यम मात्र कसं आहे, वेगवेगळं आहे. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. म्हणजे बघा, आईचं प्रेम असा एक अनुभव जरी तुम्ही घेतला तरी तोच अनुभव तुम्हाला तुमच्या शिल्पामध्ये दिसेल. म्हणजे आपल्या ज्या लेण्या आपण म्हणतो, आपल्या भारतात वेगवेगळ्या ठिकाणी ज्या लेण्या आहेत त्या लेण्यांमध्ये तुम्हाला आईचं प्रेम शिल्पात दिसेल. तुम्ही चित्र घेतलं तर चित्रात तुम्हाला आईचं प्रेम दिसेल. तुम्ही नाट्य घेतलं तर त्यातही तुम्हाला दिसेल. चित्रपट घेतलं तर त्यातही तुम्हाला दिसेल. किंवा साहित्य जर घेतलं त्यातही तुम्हाला आईचं प्रेम दिसेल. म्हणजे अगदी कवी यशवंत, ग्रेस, नारायण सुर्वे, फमू शिंदे यांची आई या शीर्षकाची जी कविता आहे त्या कवितेमधून तुम्हाला आईचं प्रेम जे आहे किंवा आईच्या प्रेमाची अनुभूती जी आहे त्याचा एक आविष्कार तुम्हाला त्यामध्ये दिसेल. तसंच श्यामची आई या शीर्षकाचं साने गुरुजींचं पुस्तक आहे. या पुस्तकातही ती जाणीव तुम्हाला दिसेल आणि त्याचा जो चित्रपट झालेला आहे त्या चित्रपटामध्ये तुम्हाला तो एक अनुभव जो आहे तो दिसेल. म्हणजे मुद्दा असा आहे की अनुभव व्यक्त करणं किंवा सांगणं हे सर्वच कलांचं उद्दिष्ट आहे, फक्त माध्यमामध्ये बदल आहे. आता आपण ज्या ललित साहित्याचा विचार करतोय तर त्या ललित साहित्याचा विचार करत असताना लेखन हे आपल्या डोळ्यासमोर आहे. आणि लेखन आपल्या डोळ्यासमोर असताना आपल्याला कथा, कादंबरी, नाटक, कविता हे जे लेखनाचे प्रकार आहेत तेच प्रकार आपल्या डोळ्यासमोर असतात. आता याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की कथा, कादंबरी, नाटक, कविता हे जे लेखन प्रकार आहे यासोबतच काही शास्त्रीय स्वरूपाचं सुद्धा लेखन आपल्याकडे आहे. म्हणजे इतिहासाचे ग्रंथ असतील किंवा रसायनशास्त्राचं एखादं पुस्तक असेल किंवा भूगोलाचं पुस्तक असेल, हे सुद्धा लेखनच आहे. परंतु ते लेखन आपल्याला कला या अर्थानं अपेक्षित नाही आहे, तर त्याला शास्त्रीय लेखन असं म्हटलं जातं. आणि हे जे ललित लेखन आहे किंवा ललित साहित्य आहे यातला महत्त्वाचा मुद्दा आपण लक्षात ठेवायचा आहे की हे लेखन अनुभूतीची प्रचिती देणारं आहे. तशी अनुभूती आपल्याला इतिहासाचं किंवा भूगोलाचं किंवा गणित, जीवशास्त्र असं जे काय शास्त्रीय साहित्य आहे हे आपल्याला जीवनाची अनुभूती देत नाही किंवा जीवनाची प्रतीती देत नाही, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. शास्त्रीय जे लेखन आहे त्या शास्त्रीय लेखनाचा महत्त्वाचा उद्देश काय आहे, तर माहिती देणे हा या लेखनाचा उद्देश आहे. सौंदर्याची, नवनिर्मितीची अनुभूती देणं हा ललित साहित्याचा हेतू आहे. म्हणजे एक उदाहरण आपण बघूया. वसंत कानेटकरांचं रायगडाला जेव्हा जाग येते नावाचं नाटक आहे. हे जे नाटक आहे या नाटकामधून छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी राजे यांचं जे जगणं आहे ते जगणं साक्षात करण्याचा प्रयत्न, प्रत्यक्ष दाखवण्याचा प्रयत्न, जिवंत करण्याचा प्रयत्न या नाटकातून झालेला आहे. आता हे आपल्याला त्या काळातल्या इतिहासाची किंवा त्या काळातल्या एकूण छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या काळातलं जे एक जगणं आहे त्या जगण्याची एक अनुभूती जी आहे हे नाटक वाचत असताना किंवा बघत असताना आपल्याला देतं. तसंच तुम्ही ग्रँडअपचा मराठ्यांचा इतिहास हे जर पुस्तक वाचलं तर तशा प्रकारची आपल्याला अनुभूती तिथून मिळत नाही. तिथं फक्त मराठ्यांच्या इतिहासाची एक माहिती जी आहे ती फक्त आपल्याला ग्रँडअपच्या मराठ्यांच्या इतिहासामधून मिळते. परंतु जो अनुभव आहे तो अनुभव जिवंतपणानं, त्या अनुभवाचा एक आस्वाद आपल्याला त्या इतिहासाच्या पुस्तकातून घेता येत नाही.
आता हे जे ललित साहित्य आहे याचं महत्त्वाचं वैशिष्ट्य असं आहे की हे व्यक्तिनिष्ठ असतं, भावप्रेरित असतं, कल्पित असतं आणि काही एक सौंदर्याची एक चौकट जी आहे ती चौकट या लेखनाला असते. तसं शास्त्रीय साहित्याच्या बद्दल आपल्याला म्हणता येत नाही. म्हणजे बघा, एक बालकवींची औदुंबर या शीर्षकाची एक कविता आहे. 8च ओळीची कविता आहे बघा. ती कविता कशी आहे तर ऐल तटावर पैल तटावर हिरवाळी घेऊन निळा सावळा झरा वाहतो बेटा बेटातून. चार घरांचे गाव चिमुकले पैल टेकडीकडे. शेतमळ्यांची दाट लागली हिरवी गर्दी पुढे. पाय वाट पांढरी तयातुनी आडवी तिडवी पडे. हिरव्या कुर्णामधून चालली काळ्या डोहाकडे. झाकुनी जळ गोड काळीमा पसरी लाटावर. पाय टाकुनी जळात बसला असला औदुंबर. अशा प्रकारची ही कविता आहे. आता ही कविता जर तुम्ही समजून घेतली तर तुमच्या असं लक्षात येईल की बालकवी नावाची जी एक व्यक्ती आहे त्या व्यक्तीची एक व्यक्तिनिष्ठता जी आहे ती या कवितेमध्ये दिसते. त्यानंतर एक भावप्रेरित ज्याला आपण म्हणू, भावप्रेरित अशा प्रकारची एक कल्पकता ज्याला आपण म्हणू ती या कवितेत आपल्याला दिसते. आणि जो एक कवितेच्या सौंदर्याची जी एक सौंदर्य चौकट आहे, मग रचनेच्या अनुषंगानं असेल, त्यामध्ये लय असेल किंवा शब्दांची जे एक अनेक अर्थता ज्याला आपण म्हणू ती असेल किंवा कवितेच्या बांधणीचे जे नियम असतील त्या नियमानुसार ही कविता बनलेली आपल्याला दिसते. तसं आपल्याला शास्त्रीय साहित्याच्या बाबतीत म्हणता येत नाही. शास्त्रीय साहित्य जे आहे हे कसं आहे तर वस्तुनिष्ठ आहे, ते बुद्धिप्रेरित आहे आणि आविष्काराच्या बाबतीत एक ठराविक त्याचा साचा आहे. म्हणजे बालकवींची जी कविता आपण बघितली त्याच्यामध्ये ज्या एका काय म्हणू आपण त्याला प्रदेशाचं चित्रण आलेलं आहे, ते त्या प्रदेशाचं चित्रण हे अनुभूतीच्या पातळीवर आलेलं आहे. परंतु तीच जी माहिती आहे तेच जर वर्णन आपण भूगोलाच्या पुस्तकात वाचलं तर तिथं अनुभव जो आहे तो जिवंतपणानं त्याची प्रचिती आपल्याला येत नाही. हेच आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यानंतर ललित साहित्य जे आहे त्या ललित साहित्याचं भाषा हे माध्यम आहे, ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. आणि ही भाषा जी आहे ती काय करते, जीवनाचा प्रत्यय देणारी आहे, म्हणून ती माध्यम आहे. ललित साहित्यामधून येणारी जी भाषा आहे ती काय करते, जीवनाचा प्रत्यय देते. म्हणजे बघा, आणि शास्त्रीय साहित्यामधून जी भाषा येते ती काय करते, फक्त माहिती आपल्यापर्यंत पोहोचवते, म्हणून ती भाषा तिथं साधन असते. रावीपार नावाचा गुलजार नावाच्या एका कथाकाराचा कथासंग्रह आहे आणि त्याच्यामध्ये भय नावाची एक पहिलीच कथा आहे. एका ट्रेनच्या डब्यामध्ये दोन ज्या व्यक्ती आहेत, म्हणजे शहरामध्ये दंगल चालू आहे आणि त्या ट्रेनच्या डब्यामध्ये दोन व्यक्ती आहे आणि त्या दोनही व्यक्ती एकमेकाला वेगवेगळ्या धर्माचे समजून भितात, भीती वाटते त्यांना, भीतीने त्यांचा थरकाप उडतो. तर या भीतीच्या अनुभवाचं जे जिवंत रूप आहे ते त्या कथेमध्ये आपल्याला वाचायला मिळतं. म्हणजे अगदी दंगलीची जी एक अनुभूती आहे, दंगलीनं जो एक माणसाच्या मनात निर्माण होणारं जे भय आहे त्या भयाची कोटी कोणत्या प्रकारची असू शकते हे जर आपल्याला समजून घ्यायचं असेल त्याची जिवंत प्रतीती जर आपल्याला घ्यायची असेल तर ही भय नावाची कथा जी आहे आणि त्याचा जो एक यासीन नावाचा या कथेमधला नायक आहे ते आपण समजून घेतलं पाहिजे. आता दंगलीच्या अनुषंगानं वर्तमानपत्रात येणाऱ्या ज्या बातम्या आहेत त्या बातम्या आपण वाचतो, परंतु त्या बातम्या फक्त माहिती देणाऱ्या असतात. दंगलीमुळे आपल्या मनात निर्माण होणारा एक जो भीतीचा भाव आहे तो भाव जिवंतपणानं वर्तमानपत्राल्या बातम्यामधून किंवा माहिती देणाऱ्या पुस्तकांमधून आपल्यापर्यंत पोहोचत नाही. म्हणून वर्तमानपत्राची जी भाषा आहे ही साधन आहे, शास्त्रीय ग्रंथाची जी भाषा आहे ती साधन आहे आणि ललित साहित्याची जी भाषा आहे ती माध्यम आहे. म्हणजे अगदी मराठीमध्ये जे 1960 नंतर दलित कविता लिहिली गेली
त्या दलित कवितेमध्ये सूर्य हा जो शब्द आहे, या सूर्य शब्दाला वेगवेगळे अर्थ जे आहे ते दलित कवितेने दिलेले आहे. सूर्य ही प्रतिमा वेगवेगळ्या अर्थानं वापरलेली आहे. तर इथं आलेला हा जो सूर्य आहे, हा सूर्य लक्षात घ्या एक सजीव अशा अनुभवाची अनुभूती देतो. लक्षात घ्या, सजीव असा जो अनुभव आहे तो अनुभव मांडण्याचा प्रयत्न करतो. किंवा हाच सूर्य शब्द जर पुन्हा भूगोलाच्या पुस्तकात आला तर तिथं आपल्याला हा शब्द फक्त सूर्य नावाची जी काय गोष्ट आहे त्याचीच एक माहिती सांगण्यासाठी म्हणून तिथे येतो. परंतु हा सूर्य शब्द जेव्हा कवितेत येतो तेव्हा तो सजीव होतो आणि मानवी जगण्यातले अनेक अर्थ जे आहे ते अर्थ सांगत असतो. थोडक्यात जर आपल्याला ललित साहित्य आणि शास्त्रीय साहित्य यांचा जर फरक समजून घ्यायचा असेल तर आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की ललित साहित्य किंवा ललित लेखन जे आहे हे आत्मनिष्ठ असतं आणि शास्त्रीय लेखन हे वस्तुनिष्ठ अशा प्रकारचं असतं. ललित साहित्य हे सौंदर्यात्मक असतं, सौंदर्याचा आविष्कार घडवणारं असतं आणि शास्त्रीय लेखन हे ज्ञानाला महत्त्व देणारं, माहितीला महत्त्व देणारं असं असतं. ललित लेखन हे वास्तव आणि कल्पित यांचं एक मिश्रण ललित साहित्यामध्ये असतं. तर शास्त्रीय साहित्यामध्ये एक सत्याधिष्ठता किंवा तर्काधिष्ठता जी आहे ती असते. ललित साहित्य हे सूचक असतं, सूचकता हा एक महत्त्वाचा गुणधर्म ललित साहित्याचा आहे. तर शास्त्रीय साहित्यामध्ये काटेकोरपणा असतो. थेट सांगणं जे आहे किंवा सरळ सांगणं जे आहे ते शास्त्रीय साहित्यात असतं. ललित साहित्य हे अनेक अर्थी असतं. अनेक अर्थता हा एक महत्त्वाचा गुण ललित साहित्याचा आहे. तर शास्त्रीय साहित्य हे एकच एक अर्थ जो आहे, पारिभाषिक अशा प्रकारचा अर्थ जो आहे ते सांगत असतं. तर अशा पद्धतीनं हे जे ललित साहित्य आहे हे ललित साहित्य मानवी जीवनाचं दर्शन घेणं, दर्शन घडवणं या उद्देशातनं किंवा सांगणं हा जो हे जे उद्देश आहे या उद्देशातनं निर्माण झालेलं आपल्याला दिसतं. म्हणजे बघा, व्यक्त होणं हे ललित साहित्याचा मूळ स्वभाव आहे. व्यक्त होणं, व्यक्त होण्याच्या गरजेपोटी ते निर्माण झालेलं आहे. बहिणाबाई चौधरी नावाची कवयित्री आहे आणि ती असं म्हणते की अरे घरोटा घरोटा तुझ्यातून पडे पिठी, तसं तसं माझं गाणं पोटातून येतं ओठी. म्हणजे काय सांगते की व्यक्त होणं जे आहे हीच मूळ प्रेरणा जी आहे किंवा हेच मूळ प्रयोजन जे आहे ती बहिणाबाई चौधरी आपल्याला सांगते. त्यानंतर साहित्याचं काय प्रयोजन आहे तर माणूस समजून घेणं, माणसाच्या अवतीभोवती असणारं जे जग आहे ते जग समजून घेणं हे साहित्याचं एक प्रयोजन आहे किंवा असलं पाहिजे. की माणसाचं मन, माणसाचं वर्तन आणि माणसाच्या अवतीभोवती असणारा जो एक समाज आहे त्याचं वागणं, त्यातल्या रीतीभाती हे सगळं समजून घेणं याची एक उत्सुकता, याची एक जिज्ञासा जी आहे ती जिज्ञासा सतत माणसाला असते. आणि म्हणून लेखक जो आहे तो माणूस समजून घेण्याच्या प्रयोजनातून लेखन करत असतो असं मला वाटतं. म्हणजे बघा, तुम्ही जर मोठे लेखक मराठीतले बघितले तर तुमच्या असं लक्षात येईल की ते माणूस समजून घेताना दिसतात. म्हणजे अगदी व्यंकटेश माडगुळकर हा जर लेखक घेतला, त्यांच्या कथा कादंबऱ्या तुम्ही जर अभ्यासल्या, म्हणजे अगदी गावाकडच्या गोष्टी असतील किंवा बनगरवाडीसारखी कादंबरी असेल, हे जर तुम्ही बघितलं तर तुमच्या असं लक्षात येईल की माडगुळकर माणूस समजून घेत आहेत. महेश एलकुंचवार यांचं एक वाडा चिरेबंदी नावाचं नाटक आहे आणि हे जे नाटक आहे हे 3 पिढ्याचा एक संघर्ष जो आहे तो या नाटकामध्ये आहे. इथं सुद्धा या 3 पिढ्या त्यांचं वर्तन, त्यांचं वागणं समजून घेण्याचा प्रयत्न एलकुंचवार करताना दिसतात. तशाच प्रकारचं एक दत्ता भगत यांचं वाटा पळवाटा नावाचं नाटक आहे. या नाटकात सुद्धा दलित समाजातल्या ज्या 3 पिढ्या आहेत त्या 3 पिढ्यांचा एक संघर्ष जो आहे तो संघर्ष मांडण्याचा प्रयत्न दत्ता भगत करतात. म्हणजे काय करतायत तर एका वेगळ्या अर्थानं ते माणूस समजून घेताना आपल्याला दिसतात. मानवी जीवनाचं दर्शन घडवणं
हे ललित साहित्याचं प्रयोजन आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. मानवी जीवनाचं दर्शन घडवणं हे ललित साहित्याचं प्रयोजन आहे. म्हणजे पुन्हा मग मी काही लेखकांची उदाहरणं तुम्हाला देईल की विजय तेंडुलकरांसारखा नाटककार असेल, तुम्ही जर त्यांची सगळी नाटकं बघितली तर ते मानवी जीवनाचं दर्शन घडवताना दिसतात. भास्कर चंदनशिवांसारखा लेखक जो आहे तो जर तुम्ही घेतला तर तुमच्या असं लक्षात येईल की ग्रामीण जीवन, संस्कृती आणि तिथला माणूस ते आपल्या कथेच्या माध्यमातून समजून घेऊ पाहतात, असं आपल्या लक्षात येईल. किंवा नामदेव ढसाळांसारखा एक कवी आहे, तो कवी आपलं जे जगणं आहे ते जगणं समजून घेण्याचा किंवा त्या जगण्याचं दर्शन घडवण्याचा एक प्रयत्न जो आहे ते करताना दिसतात. सगळ्यात महत्त्वाचं ललित साहित्याचं आणखी एक लेखकाच्या दृष्टीनं प्रयोजन मला महत्त्वाचं वाटतं आणि ते म्हणजे जीवनातील सत्याचा शोध घेणे. सत्याचा शोध घेणे हे चांगल्या साहित्याचं प्रयोजन आहे. म्हणजे बघा, उदय प्रकाश नावाचा हिंदीमधला एक मोठा कथाकार आहे आणि त्यांचा तिरीच आणि इतर कथा अशा शीर्षकाचा एक कथासंग्रह मराठीमध्ये जयप्रकाश सावंत यांनी अनुवादित केलेला आहे. त्याच्यामध्ये एक सहाय्यकर्ता नावाची एक छोटीशी गोष्ट आहे, कथा आहे. त्यातलं एक वाक्य असं आहे की आपण संकटात असतो तेव्हा सर्व लोक किंवा सर्व समाज हा प्रेक्षक असतो. तर अशा आशयाचं वाक्य त्या गोष्टीतलं आहे. आता हे वाक्य खरं आहे का? तर हे वाक्य खरं आहे. ते कुठून आलं? तर उदय प्रकाश नावाचा लेखक जेव्हा जीवनातील सत्याचा शोध घेतो, त्या सत्य शोधातून त्याला हे सत्य सापडलेलं आहे की आपण संकटात असतो तेव्हा समाज प्रेक्षक असतो. आता हे जे वाक्य आहे, हे वाक्य आपण आपल्या जगण्याशी जर ताडून बघितलं तर आपल्या लक्षात येईल की हे सत्य आहे. गेल्या 1-1.5 वर्षापासून आपण सगळेच जण कोरोनाच्या काळामध्ये किंवा कोरोनाच्या महामारीमध्ये किंवा त्या वातावरणात जगतो आहोत आणि आपल्या असं लक्षात येईल की आपले नातेवाईक असतील, आपले मित्र असतील किंवा आपले जवळच्या व्यक्ती असतील, यांना कोरोना झाला त्यानंतर आपण त्या व्यक्तीच्या जवळही जाऊ शकत नाही, त्याला इच्छा असून सुद्धा मदत करू शकत नाही किंवा त्याच्यावर जे आलेलं संकट आहे ते संकट कमी करण्यासाठी आपण पाहिजे तितक्या शक्तीनं प्रयत्न करू शकत नाही. म्हणजे तो व्यक्ती संकटात आहे तेव्हा आपण कोण आहोत? तर आपण प्रेक्षक आहोत. तर जे उदय प्रकाशांचं जे वाक्य आहे ते वाक्य सत्य शोधण्याच्या वृत्तीतून आलेलं आहे, लक्षात घ्या. आणि म्हणून सत्य सांगणे, जीवनातल्या सत्याचा शोध घेणे हे सुद्धा ललित साहित्याचं महत्त्वाचं प्रयोजन आहे. आणि म्हणून तुम्ही जे श्रेष्ठ असे जे लेखक आहेत किंवा कवी आहेत त्यांचं लेखन हे नेहमीच जीवनातल्या सत्याचा शोध घेणं आणि सत्य सांगण्याचा प्रयत्न करत असतं. आणि असं सत्य सांगणारं जे लेखन आहे, सत्य सांगणारं जे साहित्य आहे तेच कोणत्याही काळामध्ये श्रेष्ठ ठरत असतं, तेच साहित्य वैश्विक ठरत असतं. म्हणून तर आपण आजही आपल्या जगण्यामध्ये तुकोबाच्या कवितेचं किंवा तुकोबांच्या अभंगाच्या ओळी ज्या आहेत त्या ओळी जीवनाचं तत्त्वज्ञान म्हणून स्वीकारत असतो. किंवा महात्मा ज्योतिराव फुलेंसारखा एक 19व्या शतकामध्ये निर्माण झालेला जो समाजसुधारक आहे त्याचे विचार आणि त्यांचं जे लेखन आहे ते लेखन आजही आपण मार्गदर्शक समजत असतो किंवा त्या लेखनातून जे काही मूल्य व्यक्त झालेले आहे ते त्या मूल्यांना प्रमाण मानत असतो किंवा त्या मूल्यांच्या आधारे जगण्याचा एक प्रयत्न करत असतो. आणि म्हणून हे जे सत्य सांगणं जे आहे हे सत्य सांगणं हे साहित्याचं महत्त्वाचं प्रयोजन आहे असं मला वाटतं. आता हे झालं लेखकाच्या दृष्टीनं. लेखक का लिहितो, आपण का वाचतो, किंवा आपण ललित साहित्य जे आहे त्या ललित साहित्याचं वाचन का करतो, त्याचा आस्वाद का घेतो, या अनुषंगाने काही गोष्टी सुद्धा आपण या निमित्ताने समजून घेऊया.
एक कविता आहे बघा, मी आगळा वेगळा माही न्यारीच जिंदगाणी, मी आगळा वेगळा माई न्यारीच जिंदगानी, माहे मरण बी आहे खरं अवकाणी पाणी. काया जमिनीतला कापूस, काया जमिनीतला कापूस मले हरिक कवितेचा, त्याच्या भुईले गोळवा गोड उसाच्या पेराचा, माह्या मरणाला कोणी म्हणतील येळा, देह टांगत ठेवला जसा फुलोऱ्यातला कानोला, देह टांगत ठेवला जसा फुलोऱ्यातला कानोला. आता एक गोष्ट लक्षात घ्या, ही जी कविता आहे ही कविता काही एखाद्या श्रेष्ठ कवीची किंवा ज्याचे 10-5 संग्रह आलेले आहे अशा कवीची किंवा एखाद्या काव्य वाचनात वाचलेल्या कवीची ही कविता नाही, तर ही कविता श्रीकृष्ण कळंब नावाच्या विदर्भामधल्या बाभुळगाव जहांगीर नावाच्या एका आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याची ही कविता आहे. त्यानं आत्महत्या केली आणि करण्यापूर्वी ही कविता लिहिली आणि त्याच्या खिशामध्ये ही कविता सापडलेली आहे. आता बघा, आपल्याला माहीत आहे की आपल्या देशामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या ज्या आहे त्या 1990 नंतर जवळपास 3.5-4 लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेली आहे आणि तो एक गंभीर प्रश्न बनलेला आहे. परंतु एखादा शेतकरी आत्महत्या करण्याच्या पूर्वी जी कविता आहे ती कविता लिहितो आणि मग आत्महत्या करतो. तर ही जी कविता आहे ही कविता काय करते की आत्महत्येपूर्वीची शेतकऱ्याची जी एक मनोअवस्था आहे त्या मनोअवस्थेचा जो अनुभव आहे त्या अनुभवाचा एक प्रत्यय जो आहे तो प्रत्यय आपल्याला देते. आपण काय वाचतो ही कविता, तर त्या आत्महत्या करण्यापूर्वी शेतकऱ्याची जी एक मनोअवस्था आहे, त्याचं जे दुःख आहे, त्याची जी वेदना आहे, त्याचा एक प्रत्यय घेण्याचा प्रयत्न जो आहे तो आपल्याला करायचा असतो. आणि म्हणून ही जी कविता आहे ही कविता आपण वाचतो. म्हणजे अनुभवाच्या प्रत्ययासाठी आपण साहित्य वाचत असतो. त्यासोबतच जीवन जे आहे की जीवन आपल्याला समजून घ्यायचं आहे. जीवन समजून घेण्यासाठी म्हणून आपण काय करत असतो, साहित्य जे आहे ते साहित्य वाचत असतो. आपलं जन्म आणि मृत्यू यामधलं जे आयुष्य आहे हे आयुष्य अत्यंत छोटं आहे आणि या छोट्या असणाऱ्या आयुष्यामध्ये आपण जगण्यातले वेगवेगळ्या स्वरूपाचे जे अनुभव आहे ते एकट्या आयुष्यात घेऊ शकत नाही. आणि म्हणून साहित्यामधून वेगवेगळ्या समूहांचे, वेगवेगळ्या व्यक्तींचे, वेगवेगळ्या माणसांचे जे अनुभव आहे ते अनुभव समजून घेत घेत आपण एकूणच आपल्या भोवतीचं जे जगणं आहे ते जगणं समजून घेण्याचा प्रयत्न करत असतो. आणि म्हणून त्यासाठी आपण ललित साहित्य वाचत असतो. जीवन जगण्याची कला जी आहे किंवा जीवनाचं जे मर्म आहे ते मर्म समजून घेण्यासाठी आपण ललित साहित्याचं वाचन करत असतो किंवा केलं पाहिजे. डॅनियल जे बुरस्टीन नावाचं एक विचारवंत आहे, त्याचं असं एक वाक्य आहे की वाचनामुळे आपल्याला आपल्या जगाचा, आपल्या इतिहासाचा आणि आपल्या स्वतःचा शोध लागतो. की वाचनामुळे काय होतं, आपल्याला आपल्या अवतीभोवतीचं जग समजतं, आपला इतिहास समजतो आणि स्वतःचा सुद्धा शोध जो आहे तो ललित साहित्याच्या वाचनामुळे लागत असतो. आणि म्हणून त्यासाठी हे जे वाचन आहे ते वाचन आपण करायचं असतं. अजून आपण कशासाठी वाचतो, तर आपला जो व्यक्तिमत्वाचा जो विकास आहे तो व्यक्तिमत्वाचा विकास घडून आणण्यासाठी सुद्धा वाचन जे आहे ते फार महत्त्वाचं असतं. गोपाळ गणेश आगरकर यांनी असं म्हटलेलं आहे की वाचन हे मनाचं अन्न आहे. म्हणजे ज्या पद्धतीनं आपल्या पोटाची एक भूक असते की 2 वेळा आपण त्याला अन्न देण्याची गरज असते, त्यासारखंच आपलं मन सुसंस्कारित करण्यासाठी, मनावर संस्कार घडवण्यासाठी ललित साहित्याचं जे वाचन आहे ते वाचन आवश्यक असतं.
त्यातून आपलं व्यक्तिमत्व जे आहे ते घडत असतं आणि व्यक्तिमत्वाला एक प्रगल्भता जी आहे ती प्राप्त होत असते. त्यासोबतच एक सर्जनशीलता जी आहे किंवा आपल्यामधली नवनिर्माणशीलता जी आहे ती विकसित करण्यासाठी सुद्धा वाचन जे आहे ते अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे मगाशी मी चिव काऊची एक गोष्ट सांगितली आणि ती एक मूळ गोष्ट भारतीय परंपरेत शेकडो वर्षापासून असलेली आपल्याला दिसते. जर आपण ललित साहित्याचं वाचन करत गेलो तर आपल्यामधली नवनिर्माणशीलता जी आहे, सर्जनशीलता जी आहे ती विकसित होत असते. ती कशी? म्हणजे मी तुम्हाला पुन्हा ती चिवगावची जी गोष्ट आहे ती सांगेन की ती चिवकाऊची गोष्ट, कावळा चिमणीकडे जातो आणि ती चिमणी त्याला घरात घेत नाही. पण आपण जर असा उलटा विचार केला, हे कधी शक्य आहे उलटा विचार करणं? तर आपण जेव्हा ललित साहित्य वाचत जाऊ तेव्हा आपल्यामधली सर्जनशीलता जी आहे ती विकसित होत जाईल आणि आपण नवनवीन ज्या गोष्टी आहे त्या गोष्टी आपल्याला सुचत जातील. म्हणजे आपण जर असा विचार केला की दो पाऊस आल्यामुळे काय झालंय, कावळ्याचं घर वाहून गेलं होतं. पण आपण असा उलटा विचार केला की समजा रखरखीत ऊन पडलं आणि चिमणीचं असणारं जे मेणाचं घर आहे ते वितळून गेलं आणि तिला ऊन लागायला लागलेलं आहे आणि मग ती कावळ्याकडे जाते आणि कावळ्याला म्हणते, कावळे दादा काय कर, मला घरात घे, माझं घर जे आहे ते उन्हानं वितळून गेलेलं आहे. मग अशा वेळी तो कावळा काय करेल? तो घरात घेणार. लक्षात येतंय? तो घरात घेणार. का घेणार? पुन्हा एक स्त्रीबद्दलचा एक सहानुभव जो आहे, स्त्रीबद्दलचा जो एक आत्मभाव आहे तो सुद्धा आपल्या संस्कृतीमध्ये आहे आणि पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये सुद्धा आहे आणि म्हणून त्यानं तो तिला घरात घेणार आणि तिचं त्या उन्हापासून संरक्षण करणार. तर आता ही जी पुढची गोष्ट जी आहे ही काही मूळ गोष्ट नाही आहे, परंतु सर्जनशीलता किंवा नवीन सुचण्याची जी एक प्रक्रिया आहे ती आपल्या मेंदूमध्ये जेव्हा विकसित होते तेव्हा असा काही एक भाग जो आहे तो आपल्या नव्यानं सुचू शकतो. म्हणजे अगदी एक उदाहरण सांगतो की 15 ऑगस्ट 1947ला काय झालं, असा प्रश्न कुणालाही विचारला तर प्रत्येक जण म्हणणार 15 ऑगस्ट 1947ला भारताला स्वातंत्र्य मिळालं. मी विचारलं अजून काय झालं, तर बाकी फारसं काही आपल्याला आठवत नाही. पण एखादा जर कल्पक असेल तर तो सांगेल की 15 ऑगस्ट 1947ला आपल्या देशावर असणारी जी ब्रिटिश राजवट होती ती ब्रिटिश राजवट या दिवशी संपुष्टात आली. एखादा म्हणेल की या दिवसाच्या पूर्वीच पाकिस्तान नावाचा एक देश जो आहे तो देश निर्माण झाला. म्हणजे घटना एकच आहे पण त्या घटनेला असणारे वेगवेगळे संदर्भ जे आहे ते संदर्भ तुमच्या सर्जनशील विकसित झाल्यामुळे ते संदर्भ जे आहे ते संदर्भ तुम्हाला सुचू शकतात आणि तुमची सर्जनशीलता जी आहे ती विकसित होऊ शकते. तर तुमच्या विचारशक्तीला एक दिशा देण्यासाठी सुद्धा वाचन जे आहे ते वाचन फार महत्त्वाचं असतं. तुमच्या विचारशक्तीला एक वळण लावण्याचं काम, तुमची विचारशक्ती घडवण्याचं काम, तुमची वैचारिकता घडवण्याचं काम जे आहे ते ललित साहित्य करत असतं. म्हणून आपण जसं वाचतो तसंच आपण पुढे घडत जातो. त्याची 2 उदाहरणं मी तुम्हाला सांगतो. महात्मा ज्योतिराव फुले हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे. थॉमस पेनचं राईट्स ऑफ मॅन नावाचं एक पुस्तक जे आहे ते पुस्तक त्यांनी वाचलं, राईट्स ऑफ मॅन. आणि ते वाचल्यानंतर त्यांच्या एकूण जगण्याला जी आहे ती जगण्याला दिशा मिळाली. हे जर तुम्ही त्यांचं चरित्र वाचलं तर तुमच्या लक्षात येईल. म्हणजे काय केलंय, एका पुस्तकानं त्यांच्या जगण्याला दिशा दिली आणि त्यांनी पुन्हा आयुष्यभर मानवी हक्क आणि मानवी समतेबद्दलचं जे कार्य आहे ते कार्य केलेलं आपल्याला दिसतं. तसं दुसरं एक उदाहरण असं आहे की केळुस्कर गुरुजींनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना बुद्ध चरित्र भेट दिलं आणि
ते चरित्र भेट दिल्यानंतर, त्या चरित्राच्या वाचनानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे महात्मा गौतम बुद्धाकडे आकर्षित झाले आणि त्यांनी त्या अनुषंगानं काही वाचन किंवा ती सगळी एक परंपरा जी आहे ती समजून घेण्याचा प्रयत्न केला आणि मग पुढे त्या पद्धतीनं एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुढचा जीवन प्रवास घडला हे आपल्या लक्षात येईल. तर ही फक्त 2च मी उदाहरणं सांगितली. तुम्ही जगातली कोणतीही मोठी माणसं काढली किंवा जगातल्या कोणत्याही मोठ्या माणसांच्याबद्दल तुम्ही जर माहिती काढली तर तुमच्या असं लक्षात येईल की या प्रत्येक क्षेत्रातल्या मोठ्या व्यक्तींचं आयुष्य जे आहे ते पुस्तकाने बदललेलं आहे. एका पुस्तकाने माणसाचं आयुष्य बदलू शकतं. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. म्हणजे वाचन जे आहे ते वाचन काय करतं की माणसाच्या विचारशक्तीला घडवतं आणि माणसाच्या आयुष्याची दिशा जी आहे ती बदलून काही एक आपल्या जीवनाला वळण लावण्याचा प्रयत्न करतं आणि म्हणून त्या दृष्टीनं सुद्धा वाचन आपण करत असतो किंवा त्यासाठी केलं जातं. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की लेखक जेव्हा लिहितो तेव्हा लेखक लिहित असताना तो काही एखाद्या पोकळीत लिहितो अशातला भाग नसतो, किंवा लेखन ही एक त्याला एक कोणत्या तरी प्रकारची एक दैवी देणगी आहे आणि त्यामुळे तो लेखक झालेला आहे अशी सुद्धा गोष्ट नसते. तर वाचन जे आहे ते जितकं तो वाचत जातो त्या वाचनातूनच लेखकाचा उदय जो आहे तो होत असतो. म्हणजे तुमच्यापैकी कुणी असं वाचत जर गेलं की ललित साहित्य विपुल प्रमाणात तुम्ही वाचलं तर तुम्ही सुद्धा उद्या भविष्यातले लेखक कवी होऊ शकतात. म्हणजे आपल्या सगळ्यांना माहीत आहे की संगीत जे आहे त्या संगीताचा कितीही मोठा कलावंत असला, कितीही मोठा गायक असला आणि त्याने जर रोज नियमितपणे जर रियाज केला नाही तर त्याचं गायन जे आहे ते गायन त्याची धार टिकून राहत नाही. एखादा खेळाडू असेल, म्हणजे क्रिकेटचं आपण उदाहरण घेऊया, कितीही चांगला फलंदाज असेल, कितीही चांगला गोलंदाज असेल, पण त्यानं जर रियाज केला नाही तर त्याचं जे परफॉर्मन्स आहे तो चांगला होणार नाही. तसंच लेखनाच्या बाबतीत आहे की वाचन आपण जर करत गेलो, वाचन हा आपल्या लेखकासाठी असणारा एक रियाज आहे आणि हा रियाज आपण नित्यनेमानं जर करत गेलो तर आपल्या हातून सुद्धा चांगल्या प्रकारचं लेखन जे आहे ते होऊ शकतं. आपण याच उपक्रमाच्या माध्यमातून काही जे वाङ्मय प्रकार आहे ते वाङ्मय प्रकार समजून घेतलेले आहे. आता हे वाङ्मय प्रकार समजून घेत असताना म्हणजे कथा असेल, कादंबरी असेल, कविता असेल, नाटक असेल, असे काही वाङ्मय प्रकार आपण समजून घेतलेले आहे. आता हे वाङ्मय प्रकार कसे निर्माण झाले? मी अगदी सुरुवातीला असं सांगितलेलं आहे की आपल्या ललित कलांचा उदय हा भाषेमध्ये दडलेला आहे, लक्षात घ्या. किंवा साहित्याचा उदय सुद्धा, ललित साहित्याचा हा भाषेच्या निर्मितीमध्ये दडलेला आहे. तसेच हे जे वाङ्मय प्रकार आहे हे वाङ्मय प्रकार सुद्धा आपली जी भाषा आहे त्या भाषेतूनच उदयाला आलेले आहे. म्हणजे कसं, भाषेचे 3 मूलभूत कार्य आहे, लक्षात घ्या. म्हणजे एक माणसाची एक मूळ प्रवृत्ती किंवा स्वभाव असा आहे की कथन करण्याचा स्वभाव आहे, कथन. दुसरी एक गोष्ट आहे की संभाषण, आणि तिसरं जे आहे ते प्रकटन. कथन, संभाषण आणि प्रकटन या 3 आपल्या भाषेच्या माध्यमातून व्यक्त होण्याच्या 3 प्रवृत्ती आहेत. यातूनच वाङ्मय प्रकारचा उदय झालेला आहे. जे कथन आहे त्या कथनाच्या माध्यमातून कथनात्मक लेखनाचे प्रकार उदयाला आलेले आहे. आणि कथनात्मकता हे त्याचं आत्मतत्व आहे. मग त्यामध्ये कथा असेल, कादंबरी असेल, आत्मचरित्र असेल, चरित्र असेल किंवा पुढे आत्मकथन असेल, हे आपल्या कथन नावाची जी एक मूळ स्वभाव आहे व्यक्त होण्याचा, त्यातून हे उदयाला आलेले आहे. संभाषण जे आहे त्या संभाषणातून नाटक किंवा नाट्यात्मक साहित्य प्रकार जे आहे, म्हणजे नाट्यछटा असेल किंवा मग
तुमच्या एकांकिका असतील, दीर्घकथा असतील, दीर्घांक असतील, तर याचा उदय झालेला आहे. आणि तिसरं प्रकटीकरण जे आहे, प्रकटन, म्हणजे भावनांची अभिव्यक्ती करणं, त्या प्रकट करणं, यातून कविता जे आहे म्हणजे काव्यात्मक वाङ्मय प्रकार जे आहे ते उदयाला आलेला आहे. म्हणजे कथन, त्याचं आत्मतत्व, आत्मप्राण हा कथनात्मकता, संभाषण त्याचा आत्मा हा संवादात्मकता, आणि प्रकटनचा जे आत्मतत्व आहे ते भावनात्मकता, या 3 भाषेच्या मूलभूत कार्यातून हे सगळे वाङ्मय प्रकार जे आहे, जे आज आपल्या भोवती आहे किंवा आपण जे समजून घेतो ते निर्माण झालेले आहे. आणि अनुभव व्यक्त करण्याच्या गरजेनुसार लेखक जो आहे तो लेखक आपला वाङ्मय प्रकार निवडत असतो आणि त्यातून आपली अभिव्यक्ती जी आहे ती अभिव्यक्ती तो करत असतो. आता एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की ललित साहित्यामध्ये 2 गोष्टी फार महत्त्वाच्या असतात, की एखाद्या साहित्य कृतीचा आशय आणि त्याची अभिव्यक्ती, त्यालाच काय सांगितलेलं आहे आणि कसं सांगितलेलं आहे असं साहित्यशास्त्रीय भाषेमध्ये म्हटलं जातं. तर या आशय अभिव्यक्तीला ललित साहित्यामध्ये महत्त्व असतं. तर जी आशयाची गरज जी आहे त्या गरजेतूनच जी अभिव्यक्ती आहे त्या अभिव्यक्तीची चौकट तयार होत असते. म्हणजे एखादा कवितेमध्ये न मावणारा जो अनुभव आहे तो अनुभव कादंबरीतून लेखकाला मांडावासा वाटतो, कथेतून मांडावासा वाटतो, नाटकातून मांडावासा वाटतो. म्हणजे आशयाच्या गरजेतून वाङ्मय प्रकाराची एक निवड जी आहे ती निवड लेखक कवी करत असतात. आता आपण वाङ्मय प्रकार कसे ओळखतो, तर वाङ्मय प्रकार ओळखत असताना एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की वाङ्मय प्रकार ओळखत असताना त्याचं प्राणतत्व जे आहे, आत्मतत्व जे आहे हे आपण लक्षात घेतो. म्हणजे प्राणतत्व म्हणजे काय, तर कवितेचं प्राणतत्व काय आहे, भावनात्मकता. नाटकाचं काय आहे, संवादात्मकता. आणि कथेचं काय आहे, कथनात्मकता. हे झालं त्याचं प्राणतत्व. दुसरी गोष्ट आहे संकेत व्यवस्था, की संकेत व्यवस्थेमुळे आपण वाङ्मय प्रकार जे आहे ते वाङ्मय प्रकार ओळखत असतो. म्हणजे कवितेमध्ये लय असते, लय हा एक संकेत आहे. कवितेमध्ये प्रतिमा असतात, प्रतिमा हा एक संकेत आहे. किंवा नाटक असेल, नाटकामध्ये एखादा जर दीर्घ अनुभव जर व्यक्त करायचा असेल तर त्यामध्ये स्वगत असतं, स्वगत. तर स्वगत हे नाटकातच असतात आणि तो एक संकेत आहे. तर अशा पद्धतीनं काही एक संकेताचा भाग या वाङ्मय प्रकारामध्ये असतो. तिसरा जो भाग आहे लेखनाचा आशय आणि विषय, यावरून सुद्धा आपण काय करतो, लेखनाच्या आशय विषयावरून सुद्धा वाङ्मय प्रकार जो आहे तो वाङ्मय प्रकार ओळखत असतो. म्हणजे एखाद्या साहित्यकृतीमध्ये जर संघर्ष असेल, तर संघर्ष असेल तर तो नाटकाचा वाङ्मय प्रकार असतो. तरल उत्कट भावानुभव जर असतील तर ती कविता असते. तसंच लेखकाचा जो हेतू आहे त्या हेतूवरून सुद्धा वाङ्मय प्रकार जो आहे तो वाङ्मय प्रकार आपण ओळखत असतो. म्हणजे त्याला जर कथन करायचं असेल तर मग कथात्मक वाङ्मय प्रकार, संभाषण करायचं असेल तर मग नाटक, किंवा प्रकटीकरण असेल भावनांचं तर कविता. तर अशा पद्धतीनं आपण हे वाङ्मय प्रकार ओळखत असतो. आणि या वाङ्मय प्रकारांचा उदय भाषेच्या स्वाभाविक कार्यातून झालेला आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. याच ठिकाणी अजून एक मुद्दा आपण समजून घेतला पाहिजे. तो मुद्दा असा आहे की जो साहित्य व्यवहार आहे, हा साहित्य व्यवहार कसा चालतो,
तर साहित्य निर्माण करणारा लेखक, त्यालाच आपण कलावंत म्हणतो, त्याने निर्माण केलेली साहित्यकृती किंवा कलाकृती त्याला आपण म्हणतो, आणि ती जी साहित्यकृती आहे ती वाचणारा वाचक किंवा आस्वादक, अशा तीन ज्या गोष्टी आहेत, या तीन गोष्टींच्या परस्पर अवलंबनावर नुसार साहित्य व्यवहार जो आहे तो पूर्ण होत असतो. म्हणून साहित्य व्यवहारामध्ये या तीनही गोष्टी फार महत्त्वाच्या असतात. आणि हा साहित्य व्यवहार घडत असताना एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, की पुन्हा पुन्हा लक्षात घेतली पाहिजे, की भाषा हा फार महत्त्वाचा घटक आहे. म्हणजे हा साहित्य व्यवहार घडतो कुठं, तर समाजात घडतो. आणि तो व्यवहार घडवून आणण्यामध्ये भाषेचं कार्य फार महत्त्वाचं आहे. भाषा हे जोडण्याचं काम करते. की हा सगळा साहित्य व्यवहाराला एकमेकाशी बांधण्याचं काम, जोडण्याचं काम जे आहे ती भाषा करत असते. तर असा हा समाजात घडणारा जो साहित्य व्यवहार आहे, त्या साहित्य व्यवहाराला भाषा जोडत असते, असं आपल्या लक्षात येईल. आतापर्यंतच्या विवेचनामध्ये आपण एक ललित साहित्य कला यांचा उदय, त्यासोबतच ललित साहित्य जे आहे याचं काय नेमकं वैशिष्ट्य आहे ते, त्याचं एक प्रयोजन, वाङ्मय प्रकार असतील किंवा साहित्य व्यवहार, या अनुषंगाने काही बाबी समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर साहित्य समजून घेत असताना आपल्याला अजून काही बाबी या समजून घ्यायच्या आहे. परंतु आज आपण येथे थांबूया आणि पुढच्या भागात ज्या उर्वरित किंवा ज्या काही आणखी बाबी मला सांगायच्या आहे त्या पुढच्या भागामध्ये मी सांगेन. धन्यवाद.